बुलढाणा नगर परिषदेसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। मात्र जी स्ट्रॉंग रूम बनवली आहे EVM मशीनसाठी, ती स्ट्रॉंग रूम याच ठिकाणी बनवण्यात आली आहे आणि त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जवळपास आज 13 दिवस होत आहेत। 13 दिवसाच्या नंतरही तब्बल 35 पोलीस कर्मचारी अधिकारी या स्ट्रॉंग रूमची देखरेख करत आहेत आणि तब्बल 19 जे CCTV कॅमेरे आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि आता 21 डिसेंबरला या मतमोजणी होणार आहे आणि जवळपास नगर परिषदेच्या वरच्या हॉलमध्ये स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आहे आणि या स्ट्रॉंग रूमची जी व्यवस्था आहे ती म्हणजे सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती पोलीस कर्मचारी आणि अधिकारी करताना दिसत आहेत। आपण जर पाहिलं तर सुरुवातीला 11 कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आले होते, मात्र त्यानंतर 8 कॅमेरे पुन्हा लावण्यात आले। एकूण जर पाहिलं तर 19 CCTV कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि हे जे कॅमेरे आहेत ती स्ट्रॉंग रूमची पूर्णपणे सुरक्षा जी आहे ते करताना आपल्याला दिसतात आणि 35 अधिकारी कर्मचारीसुद्धा या ठिकाणी या स्ट्रॉंग रूमची देखरेख जी आहे ती करताना दिसतात। सध्या थंडी जरी असली आणि थंडीच्या या लाटेमध्ये सुद्धा आणि रात्रंदिवस हे कर्मचारी आणि CCTV या स्ट्रॉंग रूमची पूर्णपणे देखरेख करताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।